कलर्स मराठी वाहिनीवरील राजा राणीची जोडी या मालिकेच्या आजच्या भागात रणजित शेतात काम करत असताना त्याला त्याचा पोलीस खात्यातील रुबाब आठवतो। तसेच दादासाहेबांचे शब्द आठवतात की तुमचा प्रेमाने घात केला तसेच आमचाही। हे आठवून रणजित जोरजोराने कुदळ मारतो व थांबतो तर तिथे संजीवनी येते। त्यानंतर शेतातील सर्व कामगार तिथून निघतात तर संजीवनीही तिथून निघून जाते। इकडे घरी संजीवनी केशव दादाला हाका मारून विचारते की अजून हे घरी आले नाहीत। तेवढाच रणजित घरी येतो तर संजीवनी केशवला पाणी देण्यास सांगते तर केशव रणजितला पाणी देतो। तर रणजित एक ग्लास पाणी पिल्यानंतर परत एक ग्लास पाणी मागतो व पितो। त्यानंतर संजीवनी दाराच्या बाजूला उभी राहून केशवला खुणवत म्हणते की ह्यांना जेवण्यास सांग। त्यावर केशव रणजितला म्हणतो, भैयासाहेब तुमच्यासाठी सर्वेशने जेवण गरम केले आहे, जेवण करून घ्या। त्यावर रणजित जेवणास नकार देतो तर केशव तिथून निघून जातो। तर संजीवनी रणजितकडे येते व म्हणते, नुसते पाणी पिऊन पोट भरत असते का? जेवण करून घ्या की, तुम्ही दिवसभर शेतात होता, दमल्यासारखे वाटतात, मी तुम्हाला जेवण आणते। तर रणजित म्हणतो, आधी मी शेतात नव्हतो जात, मी पोलीस स्टेशनला जायचो कारण मी एसीपी ढाले पाटील होतो। अचानक पोलीस स्टेशनला जाणे बंद झाले आणि भूकही बंद झाली। तसेच रणजित पुढे संजीवनीला म्हणतो, तुला कारण हे माहीतच आहे। तर संजीवनी म्हणते, मी तुम्हाला ताट करून आणते। तर रणजित रागाने संजीवनीवर ओरडतो आणि तिला म्हणतो, माझ्या पोटातील आग वाढल्यास मी पाहून घेईल। त्यावर संजीवनी तिथून निघून जाते। इकडे दादासाहेब रागाने देशपांडेला फोन करून सांगतात की असोसिएशनच्या मीटिंगला आम्हाला अडवू नका, नाहीतर परिणाम वाईट होतील असे म्हणून ते फोन ठेवतात। तर राजश्री दादासाहेबांना म्हणते, काही टेन्शन आहे का? तुमचा पारा लगेच आम्ही खाली करू। त्यावर दादासाहेब राजश्रीला म्हणतात, खा प्या आणि निवांत राहा, तुमच्यापर्यंत आमच्या काही गोष्टी येणार नाही। तर राजश्री म्हणते, याची मला खात्री आहे। त्यावर दादासाहेब राजश्रीला जवळ ओढतात व म्हणतात, तुम्ही नेमकं चतुर आहात की प्रेमळ हे समजत नाही। त्यावर राजश्री म्हणते, चतुर माणसं प्रेम करत नाही असे कोणी सांगितले? त्यानंतर राजश्री दादासाहेबांना म्हणते, रणजित भाऊजी शेतावर आले होते म्हणे, पण एकाच जंगलात दोन दोन वाघ राहू शकत नाही। कारखाना शेतीची कामं तुमची आहेत, त्यांचे कान भरले असतील कुणीतरी। यावर दादासाहेब म्हणतात, आम्हीच त्यांना शेतावर यायला सांगितलं होतं, तुम्ही काळजी करू नका, आम्ही खंबीर आहोत। इकडे संजीवनी रणजित झोपलेला असताना त्याचे पाय गरम पाण्याने पुसून काढते व त्याच्या अंगावर चादर टाकून तिथून निघून जाते। दुसऱ्या दिवशी संजीवनी आईसाहेब घरी नसल्यामुळे देवपूजा करण्यासाठी फुले घेऊन येते। तर राजश्री तिला अडवत म्हणते, आईसाहेब घरी नाही म्हणून त्यांची जागा घेण्याचा विचार आहे का? तर संजीवनी म्हणते, तसे काही नाही। तर राजश्री तिला म्हणते, इथून पुढे देवघरात पाऊल ठेवायचं नाही, निघ इथून। यावर संजीवनी म्हणते, मला माझ्या देवापासून दूर करणाऱ्या तुम्ही कोण? यावर राजश्री घराच्या चाव्या दाखवत म्हणते, भीक दिल्यागत आम्हाला मान दिला होता, पण तो आम्ही परत मिळवला आणि टिकवला पण। यावर संजीवनी म्हणते, चाव्या नाचवून कोणी मालकीन होत नाही, तो मान आईसाहेबांचा आहे। राजश्री म्हणते, त्यांचा मान तूच घालवला आहे, पण तुझे आभारच मानले पाहिजे, नाहीतर लई ट्यूट्यू करायची म्हातारी। हे ऐकून संजीवनी राजश्रीवर चिडून मोठ्याने बोलते। यावर राजश्री म्हणते, आवाज कुणावर चढवतीये? राडा करायचा आहे का तुला? तर कर, हे आमचे माझी बाजू तरी घेतील, पण तुझं काय? रणजित भाऊजी येतील का नेहमीप्रमाणे तुझ्या मदतीला? त्यावर संजीवनी काही बोलत नाही। त्यावर राजश्री म्हणते, मग गप्प बसायचं व इथून पुढे देवघरात पाऊल टाकायचं नाही। व तिला ढकलत म्हणते, चल निघ इथून। संजीवनी देवांच्या डोळे झाकून पाया पडत असते। तर राजश्री म्हणते, आता लय झालं, तो पण बघतोय तुझी पाप। तर संजीवनी डोळे उघडून बघते।